श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन, तसंच नमो शेतकरी सन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण, मानवी तस्करी विरोधात जनजागृतीसाठी वॉक फॉर फ्रीडमचं आयोजन, अहमदनगरमध्ये राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन उत्साहात साजरं. यासह ऐकूया अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. अहमदनगर जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचा डावा कालवा, श्री साईबाबा समाधी मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुल, अहमदनगर येथील आयुष रुग्णालयाचं उद्घाटन, महिला आणि बाल रुग्णालयाचं भूमिपूजन या आणि इतर विकास कामांचा यात समावेश होता. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. यावेळी मेरी माती मेरा देश या अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातून गोळा करण्यात आलेल्या मातीचा कलशही पंतप्रधानांना सुपूर्द करण्यात आला. पंतप्रधानांच्या हस्ते राज्यातील नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. तसंच आयुष्मान भारत स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना लाभाचं वितरण करण्यात आलं. महात्मा गांधी यांच्या 155व्या जयंतीचं औचित्य साधून जिल्ह्यातील नेवासा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात 2 दिवसीय महात्मा गांधी जीवन प्रदर्शन चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थी तसंच नागरिकांचा या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय संचार ब्युरो, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान यांच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि म्हशींची स्त्री बीज प्रयोगशाळेत फलित करून सर्वसाधारण गायी आणि म्हशींमध्ये भ्रूण प्रत्यारोपणाची सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात प्रायोगिक तत्वावर 6 भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली आहे. देशी गायी आणि म्हशींचं जतन आणि संवर्धन करण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून हा महत्वाकांक्षी निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अहमदनगर जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात मानसिक आरोग्य दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर मानसिक आजार, त्याबद्दल समाजात असणारे गैरसमज आणि जिल्हा रुग्णालयात मानसिक आजारांविषयी दिली जाणारी सेवा याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं. मानवी तस्करी विरुद्ध समाजामध्ये जागृती व्हावी यासाठी जगभरामध्ये एकाच वेळी वॉक फॉर फ्रीडम ही पदयात्रा आयोजित करण्यात येते. अहमदनगरमध्ये पहिल्यांदाच ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात वॉक फॉर फ्रीडम या पदयात्रेला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर यालगड्डा यांच्या हस्ते ध्वज दाखवून शुभारंभ करण्यात आला. अहमदनगर बार असोसिएशनचे पदाधिकारी तसंच विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येनं यात सहभाग नोंदवला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे एकात्मिक शेती पद्धती प्रकल्प कार्यरत आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या उत्तर प्रदेशातील मोदीपुरम येथील भारतीय शेती प्रणाली संस्थेनं पीक विविधीकरणाचा पथदर्शक प्रकल्प राबवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील एकात्मिक शेती पद्धती प्रकल्पाची निवड केली आहे. 15व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटन सोहळ्याला संमेलनाध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप आणि इतर मान्यवर उपस्थित होते. साहित्य परिषद आणि अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं पद्मश्री कवी नाद हो महानोर साहित्य नगरीत हे संमेलन उत्साहात साजरं झालं. संमेलनाचा समारोप खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तर श्रोते हो, हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं सविता म्हस्कर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.